वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणैरहितं सद्गुरुं नमामि. ओम रक्तांड रक्तवर्णपदनेत्र सुवासवदन कंठाटोपीचमाला दंडकमंडलुधर कट्याकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जय अजय गणना परस्पर कवेल सदना ब्रह्मानंद ऐतिवरा जय जय अजय पुराण पुरुषा लोकपाल सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेद वंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालाग्री समग्र तुझ रूपे नटलासी कर्ता आणि करविता तुझ हवी आणि होता दाता आणि देविता तुझ समर्था निश्चय जंगमानी स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागे यद्धिमध्याग्र कोटे नसे पाहता असोनी निर्गुण रूपे नटल्याचे सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा वेदांचाही तर्कशास्त्रे शास्त्रांचे ही नावरे विष्णू शंकर एकच रे कोणतीत झाले सर्व ही मी केवळ अल्पमती करू केवळ आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्यातीवर्णिता दूढ ठेविला चरणी माता रक्षा विमजेसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना अनावी जी आपल्या मना कृपा समुद्री आम्ही आश्रय दे जे सदैव ताप पाप आणि दैन्य सर्व जाऊन सोन लोक सक देऊने परलोक साधन करावे दुस्तराव सागर याचे पावाय पहिले तीरथ नामतनी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न बाधो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिरे सोन नाना कृष्ले प्रकटोपे शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरे भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासनाय मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवंत व्यवहारी वर्तता न पड भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राशींतव नामामृत प्रपंच आणि परमार्थतेने सुगम मजलागी करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी सम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय. एक माळ गायत्री मंत्र जप. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्.
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्
तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् शान्तिमन्त्र ओं भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवः भद्रपक्षमाक्षभिर्यजत्रा स्थिरे अङ्गे तष्टुवा सतनुविव्यासं देवहितं यदायु ओं स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तारक्ष अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ओं शान्ति 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 ओं नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्वखल्विदं ब्रह्मासि तं साक्षादात्मासि नित्यं वृत्तं वच्मि सत्यं वचि अवतमाम अवक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचा नवमशिष्यम् अवपुच्छातात् तव पुरस्तात् अवरोत्तात् तव दक्षिणातात् अवचोद्वातात् अवधातारात् सर्वतोमा पाहि पाहि त्वं वाड्मयस्तम चिन्मय त्वमानन्दमयस्तम ब्रह्ममय त्वं सच्चिदानन्दातिथियसि तं प्रत्यक्षं ब्रह्मासि तमनयात्मयो विज्ञानमयोऽसि सर्वजगति तं तोय जायते सर्वजगति तं तत्ततिष्ठति सर्वजगति तं तैलमिष्यति सर्वजगति तं तयि प्रत्ययति तं भूमिरापो नलो नीलो नभ तं चत्वारि वाक्पदानि तं गुणत्रयातीतं कं कालत्रयातीतं तं देहत्रयातीतं तं मूलाधारसितोऽसि नित्यं तं शक्तित्रयात्मकं तं योगिनो ध्यायन्ति नित्यं तं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्मा भूर्भुवस्वरम गणादिपुरमश्चर्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वार परतर अर्धेन्दुलसित तारनरुद्ध एवत्तरम् अनुस्वरूपं गकार पूर्वरूपम् अकारो मध्यरूपम् अनुस्वारान्तरूपं बिन्दुरुत्तमरूपं नादसन्दारं सहितासन्धि सैष्या गणेशविद्या गणकरुषिणी शुद्ध गायत्री छंद गणपतिदेवता ओं गं गणपतये नमः ओं एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तचतुरस्रं पाशमुखशुधारि नवरथवदहस्ति बिभ्राणं मुषकध्वजं रक्तलम्बोदर शुक्रपर्णक रक्तवासदं रक्तगन्धानुलिप्ताङ्ग रक्तपुष्पे सुभूषितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतसृष्ट्या देवप्रकृते पुष्पात्वरम् एवं ध्याति नित्यसो योगी योगिनावरः नमो वरात्पतये नमः गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदर एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः ओं भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवः भद्रपक्षमाक्षभिर्यजत्रा स्थिरे अङ्गे तुष्टुवा सतनुविव्यासं देवहितं यदायु ओं सत्येन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तारक्षो अरिष्टनेम स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ओं शांती 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 अध्याय 39 श्री गणेशाय नमः सिद्धवने नावधारक पुढं पूर्ववर्तले एका 60 वर्ष वांजेसे एका पुत्र झाला परेसा अपस्तव शाकेसी ब्राह्मण एक परेसी शौनक गोत्र प्रवर्तनेचे तया नाम सोमनाथ गंगा नामे त्याची पती पतिव्रता शिरोमिनी वेदशास्त्री आचरणे आपण करा परेसे वर्ष 60 झाली तिची पुत्र नाही तिचे कुशी वांज म्हणून ख्यातीची होती तया गाणगापुरी पती सेवा निरंतरी करी भक्ती पुरस्सर नित्यने मासे तोर गुरुदर्शन येत असे निरांजन प्रतिदिवशी आनोनी करी श्री गुरुसे येणे परिभवता दिवशी वर्तत होता परेसे ऐसे असता वर्तमाने संतुष्ट झाले श्री गुरु पुच्छा करते हसून दयात विजय श्री येसे श्री गुरु म्हणते तेसी काय अभिष्ट असे मानसी आणि तेसी प्रतिदिवशी निरांजन परोपरे तुझ्या मनाची वासना सांगितले तर विस्तारून सिद्धी पावतील नारायण गौरी रमण गुरुप्रसादे एकूण श्री गुरुचे वचन करी साष्टांग नमन विनवी तसे कर जोडे निपत्रिकामी लोकनिंदे आता पूर्वजन्मामध्ये 60 वर्ष झाली सजा आम्हा आता वरदीचे उत्तम जन्म प्राप्त होय पुण्यवंती व्हावे आपण अंतकरण होय पुन्हा ऐसा वर देणे म्हणून विनवी तसे त्यावेळी एकूण तिचे वचन श्री गुरु म्हणते हसून पुढील जन्मी जाणे कवन तू ते स्मरण कैसे सांग नित्य आरती आम्हाचे भक्तिपूर्वक भावीसे करीत झालं संतोषी कन्यापुत्र होतील तुझं ये जन्मी तू ते जाणं कन्यापुत्र सुरक्षण होतील निश्चय म्हणून श्री गुरु म्हणते तेसे श्री गुरु वचन एकूण पालवी गाठ बांधून विनवी तसे घर जोडे एका स्वामी कृपा 60 वर्ष जन्मसी झाली स्वामी परेसी होत नाही विटाळाची माते कैसे पुत्र होती अश्वस्थ सेवा भाऊ काढ करिता माझा जन्म गेला विश्वास म्या भाऊ केला होतील पुत्र म्हणून पुत्र नव्हती जन्म पुढे होईल ऐसे का मी सेवा करत असे स्वामी अश्वस्थाची पर्यंत आता स्वामी प्रसन्न होते य जन्म पुत्र देसे अन्यथा नाही बोलासे तू मच्या स्वामी नरहरी स्वामीने घेतला मातेवर माझे म्हणीना हा निर्धार हसन करे स्वामी गुरुवर शकुना गाठी बांधली मी अश्वस्थ सेवा बहु दिवस करीत झाले माझा प्रयास काय देतील आम्हाश अस्वस्थ सविते मूर्खपणे एकूण देवाचे वचन श्री गुरु म्हणते हसन अश्वस्थ सेवा महापुन्हा वृथा नव्हे पर्यसा आता आमचे वाक्य करे नित्य द्यावे संग मातेरी आम्हाला आहे निरंतरी भीमारती समागमेत तेथे अश्वस्थ आहे गण जातो आम्ही अनुष्ठान सेवा करीत व एक म्हणे आम्हा सहित अश्वस्थाचे एकूण श्री गुरुचे वचन विनवित ते अंगण अश्वस्थ वृक्षाची महिमा स्वामी माते निरूपाय श्री गुरु म्हणते ते अश्वस्थ वृक्षाची निंदा करची महिमा असे अपार त्याचे समस्त देवते देवाची अस्वस्थाची महिमान ब्रह्मांड पुराण निरूपण अर्ध म्हणून ते विस्तारण ब्रह्मदेवे सांगितले ब्रह्मा सांगितले अर्ध्याचे अस्वस्थमुळे आपण वासी मध्ये वास ऋषिकेश अग्नि रुद्र असे जाणार शाखा पल्लवी अधिष्ठान दक्षिण शुखे शूलपाणी पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी आपण उत्तरे वसज इंद्रादी देव पर्यस वस्तीपूर्व शाखेशी आदित्य देव अर्निशे समस्त शाखेती वसती जाण गो ब्राह्मण समस्त ऋषी वेदादी यज्ञ पर्यसे समस्त मूळांकुरेसे असे देख निरंतर नारदे मने मुनींवर त्या व्रताची विस्तार सांगणे एका परतर विधानाचे ब्रह्मवचने आषाढ पौत्र
पौष चैत्र मासे अंगनरू गुरु शुक्रशी चंद्राम बळवनास एके दिवशी करू नये प्रारंभ. या व्यतिरिक्त अनेक मासी बरवे पाहुणे या दिवशी प्रारंभ करा. उपवासाची चिरभूत होणे. भानुभौम वारेसी आतुडू नये. श्वसाची भृगुवारी संक्रांती दिवशी स्पर्शू नये. पर्यस संधिरातिरिक्त तिरी पर्वणीसी व्याधिपती दुर्दिनादि वैद्युती आरण्य समय स्पर्शू नये. सचल स्नान करून निर्मळ वस्त्र नेसुनी गंगा यमुना कैलाशधने आणून ठेवणे. परपरी पूजा करावी. कलशांची पुण्य हवन कर्मेसी संकल्प विधीचे की अमर्थ आपले उच्चारावे. मग कलश घेऊन 7 वेळा उदक आणून स्थापन करावे. जाणून अश्वसदृशाची अवधारा पुनरुपया करून स्नान मग करावे. वृक्षभजन पुरुषुक्त म्हणून पूजा करावी. षोडपचारे त्रयमूर्तीचे असे स्थान शिवशक्ती विने नाही जाण. समस्ताचे आवाहन षोडपचारे पूजावे. वस्त्र अथवा सुतेचे वैष्ठावे त्या वृक्षाची पुनरपी संकल्पाची प्रदक्षिणा करावे. चाले जशी स्त्री गर्भिणी ती उदक कुंभ घेऊन तशा मंद मंद गतीने प्रदक्षिणा करावे. पदपदी अश्वमेध पुण्य जोडे फळप्रद प्रदक्षिणा समप्राप्त ध्य नमस्कार करावा. जन्म मृत्यू जरा व्याधी संसार भयना होते ग्रह दोष बाधून शक्ती सहस्र प्रदक्षिणा करावे. पुत्रकामे अशी जसे त्या ते पलवे बरोबरचे म्हणून वाक्य कर्मेचे एकोभावे करावे. शनिवारी वृक्ष धरून जपा मृत्युंजनी मंत्रांनी काढ मृत्यू जिंकून राहते नर अवधारा. त्यासी अपमृत्यू न बाधिती पूर्ण आयुष्य होय निश्चिती शनिग्रह न पीडिती प्रार्थावे. अस्वस्थतेचे अस्वस्थ तळी बैसून एखादा मंत्र जपताक्षण फळे होईल. अनेक गुण वैध पठन केली. नर एखादा अश्वस्थासी स्थापन करी भक्तीचे आपले पितृ42 स्वर्गी स्थापा पर्यसे. श्री गुरुमंती वाज सतीशी अस्वस्थ महिमा आयशी भावभक्त असे त्याशी त्या ते फलश्रुते आचार करी वयने परिद्यात संशय अंत करेनी नदर वृक्ष भीमातरे थरी अमराज संगम. त्याची आमचे स्थान सेवा करी व एक मने होईल तुझी मनकामना कन्यापत्र होतील तुझ्या. श्री गुरुपती नेने परी तैसी सेवा करीनार येणे परी 3 रात्री आराधिले पर्यस. श्री गुरु सहित अश्वस्थाची पूजा करीत तिसरे दिवस स्वप्न पाहिले ती येसे सांजेने एक चित्त. स्वप्नामध्ये विप्रयक येऊन देसो तिच्या भाग कामे आपले तुझे एक सांगेने एक करी म्हणे. जाऊनी गाणगापुरात तेथे असे श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करी वसत नमन तुझी भक्ती. जे काय देतील तुझी भक्षण करी व वेगेचे निर्धार धरून मानेसे त्वरित जावे हो म्हणे विप्रत. ऐसे देखून सुपुष्पित सेवेची झाले ते जागृत कल्पवृक्ष असे अश्वस्थ कल्पिले फळ त्वरित होय. सेवा करू 4थ्या दिनी आली आपण मठाचे प्रदक्षिणा करून नमन केले. त्यावेळी हसणे श्री गुरुमूर्ती फळे देते तिसी दोन्ही भक्षण करी व संतोषीने काम्य झाले. आता तुझे भोजन करीवा तू आता त्वरित कामे होईल तुझे. सत्य कन्या पुत्र दोघे तू ते दिले आज पर्यस. व्रत संपूर्ण करून केले दान भामिनी त्याचे दिवशी अस्तमाना झाले. आता आपण विटाळेसे मौन दिवस 3 वरी हविष्य भोजन करी श्वेतवस्त्रने सुनी नारी कवनाकडे न पाहायचे. येणे परी 3 निशी प्रमिला नारीन परीसे सुस्नात होणे. 4थ्या दिवशी आले श्री गुरुचे दर्शन पती समती येऊन पूजा करी एकाग्रमने श्री गुरुमध्ये संतोषाने पुत्रवंती व्हावे तुम्ही. ऐसे कोण श्री गुरुसी आली आपल्या मंदिराचे ऋतू दिदला 5व्या दिवशी म्हणून कन्या परीसे. येणे परी ती नारी झाली होती गरोदरी ग्रामसकड विस्मरी काय करी काय नवल म्हणून. ऐसे 9 मास क्रमणे प्रस्तुत झाले शुभदिन समस्त ज्योतिषी येऊन वर्तविते जातकाते. 10 दिवस क्रमणे सुस्नात झाले ते भामिनी कडे बाळक घेऊन आली श्री गुरुदर्शनाचे. बाळक आनंद भक्तीचे ठेवले गुरुचरणापासे नमन करून साष्टांग घेते एक भावे करणे. आश्वासने गुरुमूर्ती उठी बाळ पुत्रवंती बहुत परे संतोषित प्रेमभावे करणे. उठवे विनवे श्री गुरुचे पुत्र नाही आमचे कुशी सरस्वती आली घरासी बोला आपला सांभाळावा. 29 वचन श्री गुरुमंती आसन न करी म्हणे अनमान तू ते पुत्र होतील म्हणून ती एक उमरी की कडे घेऊन प्रीतीचे सांगता ती समस्याची तय कन्याचे लक्षण. पुत्र होतील बहुतैसे होईला आपण 27 पुत्राचे पुत्र नयनेचे पाहिला आपण हवेपणे. होईल ऐसी ज्ञानीपती त्याचे 4 वेद येते अष्टेश्वरे नांदिते प्रख्यात होणे भूमंडळी. आपण होईल पतिव्रत पुण्यशील धर्मरथ याची ख्याती होईल बी तर समस्त यशी वंदिते. दक्षिण देशी महाराज येईल याचे दर्शन काजे अनेक पुत्र होतील तुझं म्हणून श्री गुरु बोलतात. श्री गुरु म्हणते त्याचे पुत्र बाबा तुझं कैसे योग्य पाहिजे वर्ष तिशी अथवा शतायुषी मूर्ख पाहिजे. एकूण श्री गुरुच्या वचा विनवित असे सांगणं योग्य पाहिजे पुत्र आपण ते असे 5 पुत्र व्हावे. भक्तवत्सल श्री गुरुची वर देती रीती संतोषिनी घरा जाती महानंद दंपतीचे. पुढे तिची पुत्र झाला वेदशासी विख्यात वर 5 पुत्र तो लादला नामकरणे श्री गुरुचा. कन्या लक्षण श्री गुरु मूर्ती निरूपिले होते जे रीती प्रख्यात झाले सरस्वती महानंद प्रवर्तला. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती प्रख्या निरुद्ध वंध्या संतन प्राप्ती नाम 49 श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 40 श्री गणेशाय नमः. सिद्धमने नामधारक पूर्ववर्तले अनेक एक वृक्ष झाला कष्टशुष्का विचित्र कथा एक गणगपुर्यास गुरु आला एक कुष्टी विप्र आपस्तंभ गार्ग गुरुतर नामधय नरेरी येऊन यास श्री गुरुमूर्तीसी नमन करी भक्तीसी करीस तो बहुवसी करी संपुट जोडून. जय जय गुरुमूर्ती एकूण आलं तुझी कीर्ती भक्त वत्सला परंज्योती परमपुरुषा जगद्गुरु. आपण जन्मून संसारी वृथा झालो दगडापरी निंदा करी जय कुष्ट म्हणून स्वामी वाचीला देख यजू शाखा निंदा करी माते लोक ब्रह्मणार्थ न सांगते देखा अंगहीन म्हणून या. प्रातकाळी उठून लोक न पाहते आपल्या मुखतेने पाय म्हणे दुःख जन्मपुरे आता माझं आता अधर निर्धारू आलो स्वामी जगदर तुझी कृपयानं हो जरी प्राण आपला त्याजन. श्री गुरुमंती जिजाची पुनर्जन्य महादोषाचे केले होते बहुवचे म्हणून कुष्टी झाला सो आता सांगे नाही का करी तुझी पाप जाईल तुरी होईल दिव्य शरीर एकोभाव्याच्या. इतके अवसरी काष्ट एका औदुंबरी शुष्क होते वर्ष 4
घेऊन आले सर्पणासी तव देखील जगद्गुरु श्रीमूर्ती तया विप्रासी निरुपदे ते कभावी करून चित्ती घेगा काष्ट जडकडे काष्ट घेऊन संगमास त्वरित जा भावेचे संगमनाथ परदेशी भीमा तेरी रो विभा तू जाऊन संगमात स्नान करून यावे त्वरित पूजा करून अश्वस्त पुनर्भयो जावे स्नानाशी करून होता धरून कलशधुनी आणि उदक तक्षणी शुष्क काष्ट वेळ तिने स्थापन करी गा मनोभावे ज्या दिवशी काष्टाशी पर येईल सजीवेची पाप गेले तुझी दोष अंग तुझी होईल काष्ट होणी डोईवरी गेला तू भीमाते संगमेश्वरी समोरे रविता झाला देजवरे जेणे रीती श्री गुरुमती तया निरुपदेचे आचार्य एकचिती भक्तिभावे करून येणे परी 7 दिवस द्विजे केले उपवास त्या कष्टाचे दोन्ही कलश भरून घालित वेळी देखून म्हणत सगळे जण त्या विप्रा बोलवणे सांगत ती विवंचन श्री गुरुने लोप लक्षण नसे निष्कृती तुझ्या पापा म्हणून दिले कष्ट बापा वाया कष्ट करीत असे पाहतू ते श्री गुरुने निरुपले एकूण त्याचे विषय नवे प्रवारी करण मन गुरु वाक्य मज काम देणं अन्यथ केवी होईल माझे मने निर्धारू असत नवे वाक्य गुरु प्राण विचन सराचर गुरु वाक्य करणे माझे एके दिवस श्री गुरुमूर्ती सांगते शिष्य पर्यायचे स्वामीने निरुपले द्विजाशी शुष्क काष्टाबाजी म्हणून किती रीती आम्ही त्याचे विनवले त्याच्या हिताचे वाया कष्ट तसे मूर्खपणे म्हणून निर्धार करून मनाची सेवा करी गोकाष्टाचे 7 झाले 7 उपवासी उदक मुखे घेत नाही 19 शिष्याचे वचन निरुपदे श्री गुरु आपण जैसा भावांत करणे त्याची सिद्धी पाहिलं या कारणे तुम्हाला सांगेन कथा इतिहास सांगित सुत ऋषेश्वराशी स्कंद पुराणी पर्यायचा सुत म्हणे ऋषेश्वराशी गुरुभक्ती असे विशेषी तारा वय संसाराचे अनेक नाही पदार्थ अयोग्यत्वा ज्ञानवंत म्हणून न पाहवंत गुरुत्रमूर्ती म्हणे ध्यात सेवा करून भक्ती आहे दृढ भक्ती असे जयापाशी सर्व धर्म साधती त्याचे संदेह न धरावा माणसे एकचित्ती बजावे पूर्वी पंचाळ नगरात होता राजसिंह की त्याचे एक पुत्र नामदाय धननिध एके दिवशी राजपुत्र गेला पारदे अरण्यात तेथे नसे मनुष्यमात उदक वर्जित स्थळासे राजपुत्र तृष्णाकांत हिंडत असे अरण्यात सवे होता शबरदूत श्रमणिया पर्यसे श्रमणिया शबरदूत हिंदट होता रानात देखत झाला वचित जीर्ण एक शिवालय भिन्न लिंग त्यास्थानी पडले होते मेदिनी शबरे घेतले उचलेने म्हणे लिंग बरवे असे शबर म्हणे राजसुत माझ्या मने एकी अर्थ लिंग पूजा करणे नित्य म्हणून घेत असे पर्यायच राजपुत्र म्हणे त्याचे न्याय पाषाण लिंग घरात पूजा करावे शुचीशी पत्र पुष्प अर्चना तुम्ही दंपती दोघे जण मनपूर्वक पूजा करणे ह्याची लिंग गिरिजा रमण म्हणून मी निर्धारी नाना परिपुष्प ते आणावे तुम्ही शिवा प्रते धूपदीप विना विधान रीतीने विद्यावे भस्मदान भस्म असेल तर जे स्मशाने आणावे तू प्रतिदिने द्यावा नैवेद्य सुमाने प्रसाद आपण बक्षावे येणेपरी राजकुमार होता शबरा झाला गुरु विश्वास केला आणि दर शबरे आपले मनात कचित कडे येणेपरी पूजा करी शबर शबरे एके दिवशी त्याने घरी चिताभस्मना मिळचे हिंडोने पाही गाव गावी चिताभस्मना मिळे का येणेपरी 7 गावी हिंडोने आला तो घराचे चिंता बहु शबराचे पुस्तक झाल्यास रेसे काय करू म्हणे तसे प्राण आपला त्याजीनं म्हणे जैसे गुरुने निरूपले तसे ते नैवेद्य पाहिजे दिले नाही तर विरुद्ध झाले शिवपूजन पर्यायचे एकोणी पतीचे वचन बोले शबरी असून चिंता करता की करण चिताभस्म देईल मी म्हणून गालो गृहात अग्नीला तुम्ही त्वरित काष्ट असे बहुत दहन होईल आपण असे त्याचे भस्म ईश्वराचे उपहार तुम्ही व्रतभंगना करा माणसे भरवसे संतोष रूपे बोलत असे कधीतरी शरीराशी नाच असा पर्यायचे असे कार्य करण्याचे देह आपला समर्पण एकोणी स्त्रियेचे वचन शबर झाला की देखील न प्राणेश्वर तुझा प्राण केवी घेऊ म्हणत असे एकोणी पतीचे वचन विनविती अंगना कैसे तुम्हा असे ज्ञान मिथ्यामोहे बोलत असा देह सोडून आपण असे दहन करी वेगेची आपण होईन संतोषी निरोप देते पर्यायचे ऐसे नाना परिपतीची बोधी शबरी पर्यायचे घरात जाऊन पतीची लग्न म्हणे अग्नी लावी आता संतोषीने तो शबर बांधित झाला घराचे जाव अग्नी लागिता तो लागले ज्वाळा धुरंधर दहन झाले शबरीची भस्म केले पर्यायची पूजा करून शिवासी नैवेद्य दिला उदारा पूजा करी ईश्वराशी आनंद झाला बवस स्त्री सेवा दिले म्हणून शेष स्मरण नाही ते असे नित्य पूजा करून प्रसाद हाती घेऊन आपले श्रेयसे बोलावून देतो त्या शबर त्या दिवशी त्याने परे आले स्त्री ते पाचे कृपासागर त्रिपुरारी प्रसन्न झाला पर्यायचे तोची शबरी येऊन उभे टेकले असं त्याने घेतला नैवेद्य मागून घेऊन गेली घरात बोलावणे श्रेष्ठ शबर पुसतेसे दहन केले मी तुझी पुनरपी केवी आलीच शबरी सांगी पतीचे आठवण आपण आहे से अग्नी लाविता घरास निद्रेस आपण झाले दे का आपण महाशीते पीडित आपण होते निर्देश तुमचे बोले ऐकून उठून आले म्हणत असे ते होईल ईश्वराकडे प्रसन्न झाला शूलपाने ऐसे म्हणत तक्षणी इजा रूपे उठ ठेला नमनाकडे ते लोटांगणे धावून गेले दोघीच्याने प्रसन्न झाला शूलपाने मागावर म्हणत असे इह सौख्य ई म्हणून इह सौख्य संसारी राजदी झाले दुरांतरी गती झाले त्यानंतर कल्पकोटी स्वर्गवास म्हणून श्री गुरु शिष्यांते सांगते झाले पर्यायचे विश्वास करून विजय शुष्क काष्ट सेवी तसं जैसा भाव तैसी सिद्धी होईल सध्या त्रिशुद्धे श्री गुरुनाथ कृपाने स्वदे निघाले संगमाचे जाऊन करते अनुष्ठान भाव आहे ते ब्राह्मण देखून त्याचे अंतकरण प्रसन्न झाले तयवडे हाती होता कमंडल भरले सदा गंगाजळ उचने करकमळे घाली तर उदक काष्टाचे तक्षणे काष्टाचे पल्लवाले परियेसे औदुंबर वृक्षेसे दिसत असे समस्तांचे जैसा चिंतामणी स्पर्श होता लोखंड वे कांचन होता तैसे श्री गुरु सुद्धा स्पर्शाती काष्ट तो वृक्ष देगा काष्टाशी औदुंबर सुदे झाला तो विप्र देसे सुवर्ण देई नर गेले कुष्ट तत्काळी मग निघाले मठाची समस्त शिष्य द्विजा सरशे ग्रामलोकानंदसे घेऊन ते आरती मग विप्रा बोलवणे श्री गुरु म्हणते संतोषीने कन्यापुत्र धनगोदने तुझी संतती वाढेल तुझे नाम जोगेश्वर म्हणून ठेवले निर्धार समस्त ईशामध्ये तुझे आमचा भक्त धन ऐसे श्री गुरु निरूपले तया परित्याशी झाले म्हणून सिद्धे सांगितले नामधारक शिष्यासे इथे श्री गुरु चरित्रामृत परमकथा कल्पतर असे सरस्वती व्याख्याने सिद्ध नामधारक संवादे शुष्क काष्ट संजीवन नाम चत्वरिंशोत्तमोध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 41 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य देख उभा राहून सन्मुख कर
जोडून एका नमन कर साष्टांगे एक माझे असे विनंती विनिरोपावे आम्हापते आमचे पूर्वज कवनेरी ते सेवा केली श्री गुरुचे 19 शिष्याचे वचन सिद्ध सांगे विस्तारून एकचित्त करून मग एक शिष्य नामधार का पूर्वी कथा सांगितलं जे का श्री गुरुचे भेटले वर्ग वासर ग्रामे होते बोले पूर्वज तुमचे बरे तर याचे नाम होते सायनदेव केली पूजा भक्तिभावी त्यावरी प्रीती अतिच नाही आमचे श्री गुरु म्हणते तेथून आली दक्षिण देशी गाणगापुरी परिकेची ख्याती झाली 10 दिवशी कीर्ती वाढली बहुते परी एनी परी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी ख्याती नामनूरसे सरस्वती भक्त वत्सल अवतारे तुमचा पूर्वज जो का होता सायनदेव नामे ख्याते त्याचे एकीला वृत्तांत स्वामी श्री गुरु येतेचा श्री भक्तिपरक वेगेचे आला गाणगापुराचे आनंद बहुमानसी हर्षे निर्भय होणे साष्टांगी नमस्कार येते असे चरणी लोळते केशे करून पाद झाडीत भक्तिभाई पर्यायचे कर संपट जोडणी स्तुती कलेले एकाग्रमणी त्रयमूर्ती तुझी दाना मने श्री गुरु स्वामी आनंद चल लोचने नेगे संतोष बहुमनी नवविधा भक्ती करून स्तुती केली गुरुची संतोषने श्री गुरुमूर्ती तैवी प्राश्वस्थिती माथा ठेविते म्हणून परम भक्ती तुझी आम्हा तुवा जे केले स्तुती करणे ते माझ्या मनात आले तुझं वरदाने दिल देवांशवंश माझे दाश स्थान करून संगमासी पूजा करी यशवस्तासी त्वरित यावे मठासी भोजन करी आम्हा पंक्ती येणे पर श्री गुरुमूर्ती तैवी प्रनिरूप देते गुरु निरूप जेणे चालतो तो स्नान करून षोडोपचार गुरुसी पूजा करीत भक्तीचे अनेक करी पकवानेसी भिक्षा केली श्री गुरु ते वक्त वत्सल गुरुमूर्ती तैवी आपले पंक्ती समस्त शिष्याहुनी प्रीती थाव देते आपले जवळ पुस्ती क्षेम साधन कैसे तुमच्या वर्तमान कृपा असे परिपूर्ण म्हणून पुस्ती संतोष 19 श्री गुरुचे वचन सायनदेव सांगे विस्तारण कन्यापुत्र बंधूचे क्षेम असते स्वामी उत्तरकांची मनी जे ग्रामी वसून असतो आम्ही तुमचे कृतज्ञ समस्त क्षेमे असो देवा कृपा सिंधू पुत्र वर्ग बंधू न करीते संसार यातन आपली मनीची वासना करीन सेवा श्री गुरुचे 19 त्याचे वचन श्री गुरु म्हणते असं आमची सेवा असे कठीण आम्हा वाया वास बहु ठाई एके समयावर तत्वार नगरात आम्हा सगळे कष्टबद्ध तुम्ही केले सांगू नका येणे परी गुरु म्हणते त्या प्रनिरूपती 19 विनवी मागुते म्हणे स्वामी अंगीकारी येणे परी श्री गुरुचे सायनदेव भक्तीचे विनवित असे परीसे संतोषले श्री गुरु म्हणते श्री गुरु सताई प्रमाणते जैसे असेल तुझी चित्ती दृढ असेल मनी भक्ती तरीच अंकरणे अंगीकार स्थिर करणे अंतकरण करिता झाला श्रीचरण झाले मास 3 जाणे येस शिष्य नामकरणे वर्तत असे एके दिवशी श्री गुरु गेले संगमासे सवे घेतले तयाचे समजता तेव्हा रोणे भक्तासहित संगमासे गेले श्री गुरु निश्चित समयासे बैसते झाले अश्वस्थाने सुख गोष्टी करीत एका दिवस गेला असता माने श्री गुरु विचार करीत म्हणे दृढ याचे अंतकरण कैसे असे पाहू म्हणत असे उठवित वारावची ते त्याने वृक्ष पाडो म्हणती पर्जन्याला मागे ते मुचळ झाला वर्ष जो काही प्रवताजवळ राष्ट्र केला वृक्ष तर वस्त्र करून श्री गुरुची पर्जन्य वारा समजते का सहिले आपण एके बाबू उभा राहणे सन्मुख सेवा करीत परिसे निर्ती यामधून पर्जन्याला माक्षणे अनेक वारा उठून वाजे शीत अत्यंत श्री गुरुमंती विप्राचे शीत झाले बहुवस तू जाऊन मठाचे अग्नी अनावाश एका वया निघाला शिष्य देखून श्री गुरुमंती असं नको पाहू आपल्याला न उभय पाशवी परिसे येणे परी द्विजवर पावाला त्वरित गाणगा बरं वेशी पाशी जाऊन तो राखाला दार पाय त्याशी सांगितलं होतं आनंदी लागणे तरी ते घालून भांड्यात घेऊन गेला बरेच न दिसे मार्गे अंधकार विजेच्या तेजे जाताना रमणी करताच विचार श्री गुरु महाराज निरूपली दोन्हीकडे न पाय म्हणते श्री गुरु माते निरूप देते याची कशी आहे स्थिती म्हणून पाहता वेळी आपली दक्षिण दिशेची पाहता देखील सर्पचे भिवून पळता उत्तरे सद्बुद्धीचे महाराग वाट सोडून या जाणे सवेचे येते सर्प दोन्ही तेव्हा विप्र भिवून अति शीघ्र जाताचे स्मरता आला श्री गुरुचे एकोभावे दौऱ्याचे जाते विप्र शीघ्रची पाताला संग माझा वळीके दुरून येते का श्री गुरुचे सहस्र दीप ज्योतिषी दिसती विप्रभवचे वेदत आणि कथाचे जवळी जातात दिजवले एकले दिसे श्री गुरु गेला समस्त अंधकाराची दिसे चंद्र पौर्णिमेच्या प्राज्वल दिसे अग्नेसे उजळे झाला बहुसे झाला विप्र सावधेसी पातले श्री गुरुचे दोन्ही सर्प येऊन श्री गुरु ते वंदने सवयची गेले निघून पुरीचे विप्र भयाला असे श्री गुरुपस्ती विप्रांची काका भयभीत झाला असे आम्ही तुते रक्षा असे सर्प दोन्ही पाठविले न धरी बाई आता काही आमची सेवा कठीण बाई विचारून आपल्या दे अंगीकारावे गुरुचे गुरुभक्ती म्हणे असे कठीण वृद्ध भक्तीने सेवा करणे कडी काळात न भेनेत या शिष्य परियसा श्री गुरु म्हणते विप्राचे सांगेन कथा सांगणे तुरते न गमे वेळ रात्री ब्रह्ममूर्ती होय तव शंभू सांगे गिरिजेची सर्व साधे गुरुभक्तीचे करावे एक भावेसे इथे जोशी शिवा तोची गुरु त्याचे एक आख्याने सांगे तुझे विस्तारण एकजित करे म्हणे एक गिरिजे म्हणे तसे गुरुभक्तीचे सुलभपणे तत्काळ साधे तसे जाणं अनेक तपअनुष्ठान अकरित विलंब परेसे नाना तपअनुष्ठान करते यज्ञ महादान त्याती होय महाविघ्न साध्य होता दुर्लभ जो गुरुभक्ती करील साध्य होय तत्काळ यज्ञदान तपफळ सरसिद्ध त्याचे होय तर याचा एक दृष्टांत सांगणे एक असं विचित्र ब्रह्मा याचा अवतार व्यक्त त्वष्टा ब्राह्मण परेसे त्याचं झालं एक पुत्रातील लावण्या सुंदर सकल कर्मकुशल धीर योग झाला उपाय नाही ना त्वष्टा ब्रह्मा पुत्रासे व्रतबंध कर परियसे करा विद्याभ्यासी गुरुची घरी निरवाला गुरुची सेवा नाना प्रकारे करत असे ब्रह्मचारी वर्तता येणे बरी अपूर्व एक वर्तले वर्तता एक दिवशी आला पर्जन बहु पर्णशाला परिसी घडत होती गुरुची तर यावेळी शिष्यांचे निरोप दिला गुरुसी त्वरित करावे आम्हासे गृह एक दृढ ऐसे पर्णशाळा प्रति दिवशी जीर्ण होता परिसे गृह करावे दृढसे कधी जीर्ण नव्हेसे न
तुटन कधी न राहे स्थिर दिसावे रम्य मनोहर असे सर पर करे शीघ्र करी गृह ऐसे गुरु निरुपदे तिथी समय गुरु सती सांगत असे अतिप्रति माते कंजुके आणावे नसेल विणले अथवा शिवले विचित्र रंगे पाहिजे केले माझ्या अंगाप्रमाणे वाहिले तरिता आणि म्हणे तसे गुरुपत्र म्हणे त्याची मागणे एक तुम्हासी पादुका आणि जैसे चाले जैसे उदकावरे अथवा चिखल न लागे त्याचे न व्हावे अधिकच तेथे चिंतू तू मानसे तेथे घेऊन जायसी तुके अवसरे गुरुकन्या काय करी त्याचा पालवधरी आपण असे काही आणावे ताना वडे दोन्ही आपण असे घेऊन यावे परीचे आणि कापना खेळाव्याचे घरकुल आणावे कुंजकाचे दंत्य बरावे घरकुल तो आकार एका स्तंभी असावे की देना तुटे नोहे चिन्ह ते जेथे ठेवी मी तेथे यावे सोपस करीता आणावे पाठ ठाणावी असावे तया घरा भितरे सदा दिसावी नूतन वावरत असावे आपण कराव्या पाक येत न मडकी करून आणि सांगेन मी तुझं रांधणे करावे शिकवे मज पाक केले उष्ण सज असू नये न जाणं पाक करिता मडकेसे न लागे काजड पडेसी आणून देग भांडेसी आणि सर्व सोपस काय गुरुकन्ना ऐसे म्हणत अंगीकार शिष्यराने निघता झाला तक्षणी महारांना प्रवेशाला पुढे जाता मार्ग ते भेटला एका उदित ब्रह्मचारी देखत पुसला झाला त्यावेळी पुसता झाला वृत्तांत बाळक सांगे समस्त गुरूंनी मागितलं जे जेव्हा कवने बरे साध्य होते मग माने अवधूत या बाळका ते उभे तर सांगेने एक तुझे येते त्याने तुझ्या कार्य विश्वेश्वर आराधना असे एक निदान काशीपुरमा असताना सकडे विषय साधतेला काशीपुर असे मासताना तू जातीला जाणं ते होईल मन कामना संदेह न दरी मना ते एकूण ब्रह्मचारी साष्टांगन मन करे कोठे आहे काशीपुरी आपण असे हरण ते असे म्हणतात तापसी आपण न म्हणे अर्शी तुझं करीता आपण असे यात्राकडे लाभ तोर तुझं करीता आपण अशी दर्शनाकडे पुरी काशी चला जाऊ त्वरे तेच म्हणून हे दोघे निघाले मनोवेगी तत्काळे पातले विश्वेश्वर वेळी तापसी म्हणे त्या वेळी बाळा यात्रा करी आता बाळा म्हणे तापसीचे स्वामी जर माते निरोप देते येणं यात्रा आहे कैसे कवने बरे राहडे तापसी म्हणे तर अशी सांगेने यात्रा विदेशी तुवा करावे भावेसी नेने भक्तिपूर्वक मागेले म्हणे करणे स्नान करावे नेहमीचे जाऊन यावे नाही का जाई पंचाळेश्वरांना मग जावे म्हातारे विश्वनाथ दर्शन करा पुनरपया गंगा तिरा म्हणे करणे का स्नान करावे म्हणे कर्णिकेश्वर पूजा करी निर्धार जाऊन कमळेश्वर पूजा करी का भावेसे ललिता देवी पूजने मग जावे तेथून रत्नेश्वर सगुणे पूजा करी भक्तीसे सोमनाथासे थोर पूजा व शूळ टंकेश्वर यापुढे वराहेश्वर पूजा करी ग ब्रह्मेश्वर पशुपतीश्वर निका पूजा करून बाळक पितामह असे जो कथा ईश्वर ते पूजा वे कल्लेश्वर वंदने पुढे जावे एकोमने चंद्रेश्वर नमुने पूजा करी ग विश्वेश्वर पुढे पूजी विघ्नेश्वर याची नंतर अग्निवर मुजब मग पूजा नागेश्वर हरिश्चंद्रेश्वर पूजी जाण चिंतामणी विनायका सोमनाथा विनायका पूजा करून एका वशिष्ठ वामदेव पूजा पुढे त्रिसंदेश्वर पूजिलिंग असे तोर विशालक्ष मनोहर धर्मेश्वर पूजा विश्वापूजने का पुढे आशा विनायक वृद्धादित्य असे जो का पूजा करी मनोभावे चतुर्वस्त्रेश्वर असे तोर लिंग असे मनोहर पूजिका ब्रह्मेश्वर अनुक्रम करून पुनः कामेश्वर असे कोण पुढेश्वर ईशान असे चंडीश्वर जान पूजा करी भक्ती पूजी भवानी शंकर धोंडीराज मनोहर अर्ची राजेश्वर लंगुळेश्वर पूजी मग नुकलेश्वर पूजे से तू जावे भक्तीचे परान द्रव्यश्वरासे पाणीग्रहणेश्वर पूजी मग गंगेश्वर मोरेश्वर पूजन ज्ञानवापी करिस्थान ज्ञानेश्वर अर्जुन नंदिकेश्वर पूजी मग निष्कलंकेश्वर त्वरलिंग असे मनोहर पूजी मार्कंडेश्वर सुरेश्वर पूजी मग तारकेश्वर असे लिंग बहु मनोहर पूजा काळेश्वर दंडपाणी पूजी मग महेश्वराचे पूजने अर्ची मोक्षेश्वर ध्यानी वीरभद्रेश्वर सोने पूजा करी गा बाळका अभिमुक्तेश्वराची तुवा जाऊन याची पूजा करी गा बाबाची दाती पंचविनायका आनंद भैरव पूजी करी विनरपी जय महादारी नसे मनमंतरी विश्वनाथ पर्यसे बाळा तुवा तेने परी अंतर्गृह करी मुक्तिमंड भीतरी जाऊन नमस्कावे असे यात्रा करणे विश्वनाथ तेना मग निगोय ते दक्षिण मानस यात्रे म्हणी करणे केसे जाऊन स्नानोत्तर वाहिनी विश्वनाथ ते पूजने संकल्पावे आता तेथून निघावे अर्षी मोदादी पंचविनायकांचे पूजा करी भक्तीची धोंडराजे पूजी मग पूजा भवानी शंकर दंडपाणी नमन करा विशालाक्ष अवधारा पूजी तू भक्तिभावे स्थान धर्म कुपेसी श्रद्धादी विधी करी हर्षी पूजा धर्मेश्वराशी गंगा केशव पूजी मग पूजा विदेवी ललिता जरा संदेश्वर नमिता पूजी मग सोमनाथा वाराश्वर भक्तीशी दशाश्वमेध तीर्थेसी स्नान करावा श्रद्धेशी प्रयाग तीर्थपरीसी स्नानदान स्नान श्राद्ध करावे पूजन प्रयागेश्वराशी दशाश्वमेधेश्वराशी पूजा करी ग भक्तीशी तलेश्वर अर्ची मग वंदे देवी सर्वेश्वर मनोभव धुंडीराज भक्ती पूजा करी ग ब्रह्मचारी तिळ भांडेश्वर ते का पूजा करून एका रैवा कुंडी स्नान का मानस सरोवरी मग स्नान श्रद्धादी पितृतर्पण मानसेश्वर पूजने मन कामना पावने दान एक ब्रह्मचारी पुढे 64 योगिनी पूजा करी एक म्हणे कुकुट देजाती वंडने मंत्र ते तेज वाराणस्या दक्षिणा अंगे कुकुट नामावेश देजे तस्य स्मरण मात्रेन सुस्वप्न भवेत पुढे मासोपवासासे पूजे गो बाईसी सात कपड्या घालून तिसे नमन करावे म्हणून शुक्रकुपी करी स्नान करी शुक्रेश्वर अर्चना मग पुढे अन्नपूर्ण नमोने पूजा करी भावेसे डुंडीराजे ते पूजन ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्चना दंडपाने पूजा आनंद भैरवासी वंदने महाद्वारा जाऊन साष्टांगे नमोने अर्चना अर्ची जे एसी दक्षिण मानसी यात्रा अशी विशेष ब्रह्मचारी अर्षी योगीराजे सांगत असे आता उत्तर मानसी सांगेन विद्या ऐकायची संकल्प करून मानसी निघावे तो बाळका जावा पंचगंगेचे स्नान करावे मानेशी कोटी जन्म पाप नाशी प्रख्यात असे पुराणानंतर पंचगंगा ख्याती नाम आहे ते सांगेन उत्तम किराणा
दूत पाप नाम तिसरे पुण्य सरस्वती गंगा यमुना मिळून पाच नामे विकत जाणं नामे असे सगुण एक बाळा एकचित येशा परे पंचगंगे स्नान करी गा बावेसे बिंदू माधव पूजेचे पूजा करे गा केशवा गोपाळ कृष्ण पूजने जावेसे नूरसे भुवनी गंगा गौरी वंदने गमतेश्वर पूजावा मयुषादित्य पूजेचे जावे तुवा भक्तीची पुनरूपे जावे अशी विश्वेश्वर दर्शना मागुने मुक्ती मंडपासी जावे तुवा भक्ती संकल्प आवे देसे निघावे तर मानस मगने गावे तेथून आदित्यने पूजने अमदकेश्वर अर्चने पाप पक्ष सोमळा पूजिते नवग्रहाते पूजने काळभैरेश्वर वंदने क्षेत्रपाडा अर्चने कामकोपी स्नान करे कृती वासेश्वर देका पूजा करी बाळिका पुढे जाऊन एका शंखवापी स्नान केले ते त्याचे मन करून नेश्वरा ते पूजने शीतेश्वर अर्चने दक्षिणेश्वर पूजे मग चतुर्वक्रेश्वरी पूजा करी गो तू बाळा वजा पुढे स्नान करणे का वृद्ध काळ कृपा जावे कामेश्वरा ते पूजने तुवा भक्तीचे अपमृत्येश्वरा पूजा करी गा बाळका मंदकिने स्नान करे मध्यमेश्वरा ते पूजने तथून मग जाणे जमुकेश्वर पूजा वक्रतुंड पूजेचे तुवा भक्तीचे दंड कातगोपेचे स्नान श्राद्ध करे तो पुढे भूतभैरवाची पूजा ते ईशानेश्वराशी जैगी शव्य पूजेचे नमन करून पुढे जावा घंटाघुंटी स्नान करे व्यासेश्वरा ते अर्चन करे कंदुकेश्वरा ते अवतार पूजा करे का भक्ती श्रेष्ठ बाबी स्नान करणे जोगेश्वराचे पूजने सेवेची तुवा जावे स्नान कर सप्तसागरात तेथून वाल्मिकेश्वराची पूजा करी का भक्तीचे भीम लोटा जाऊने हर्षी भीमेश्वर पूजावा मातृ पितृकुंडेची करणे श्राद्ध विषयी पिशाच मोचने तेथे पुढे जावे अवतार पुढे कपर्देश्वरी पूजा करी का भक्तीचे कर्कुटक वापीस स्नान करे का बाळका कर्कुटवराची पूजा करी का भक्तीचे पुढे ईश्वर गंगेचे स्नान करावे अग्निश्वराचे पूजने चक्रकुंडे स्नानाशी तुवा जावे भक्तीशी श्राद्ध कर्म करावे उत्तरार्क पूजने मत्स्यधरी करी स्नान ओंकारेश्वर अर्चना कपिलेश्वर पूजी म्हणा ऋणमोचन तीर्थाची श्रद्धाती करावी भक्तीशी पाप विमोचन तीर्थाची स्नानादी श्रद्धा करावी तीर्थ कपाला मोचन स्नान श्राद्ध तर्पण कुलस्थ जाऊन पूजा करी का भक्तीची असे तीर्थ वैतरण श्राद्ध करावे ते स्थानी विधीपूर्वक गोदाने देता होत असे मग जावे कपिला धारा श्राद्ध स्नान श्राद्ध तुम्ही करा सस्वते गोदवर द्यावे पर्यस वृक्षध्वजा ते पूजने मग गावे तेथून ज्वालानुसिंह वंदने वरुणा संगमे तुम्ही जावे स्नान श्राद्ध करून केशवादी ते पूजने आदिकेश्वर अर्चने पुढे जावे पर्यस प्रल्हादित असे बर्वे स्नान श्रद्धा तुवा करावे प्रल्हादेश्वरा ते पूजावे एक भाव बरेसे कपिलधारा तीर्थत्वर स्नान करावे मनोहर पूजने त्रिलाचनेश्वर संख्यातेश्वरा पूजावे पुढे जावे महादेवी पूजा करावे ग भक्तीचे द्रुपदेश्वर सदार एक भाव अर्चावा गंगा यमुना सरस्वती तीन लिंग विजयची पूजा करी गा भक्तीचे कामेतीर्थ पाहे मग कामेश्वरा ते पूजने गो प्रतारक तीर्थस्थाने पंचगंगेचे जाऊन स्थान मागुती करावे मणिकर्णिका स्नान करणे जलाशय ते पूजने हनुमंते नमन करणे मोदादी पंचविनायकाचे पूजा अन्नपूर्णेचे धुंडराज परेसे ज्ञानवापी स्नानाचे ज्ञानेश्वर पूजावे पूजित दंडपाणेश्वराचे मोक्ष लक्ष्मी विलासाची पूजा पंचपांडवांचे द्रौपदी विनायका पूजा आनंद भैरवाचे विमुक्तेश्वर हर्ष पूजा संभ्रमेचे विश्वनाथ सन्मुख सांगे उत्तर मानस त्रयन यथावद्यानकृत न्यून रिक्त या शंभू प्रियत मान या विभू ऐसा मंत्र जोपून साष्टांगे नमन करू मग निघावे तेथून पंचक्रोश यात्रेसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतोर नृसिंह सरस्वती प्रख्याने सिद्ध नामधारक संवादे काशी यात्रा निरूपण नाम 71 श्री गुरुदेव दत्तार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 42 श्री गणेशाय नमः संकल्प करून मनी जावे स्वर्गद्वारभूमी गंगा केशवा पूजने हरिश्चंद्र मंडपा स्वर्गद्वाराचे जान मणिकर्णिका तीर्थ विसर्जन तुवा करावे जाऊन संकल्प आयुर्वेदेसी मागून या महाद्वारा विश्वेश्वर पूजा करा मोदादी पंच विश्वेश्वर नमन करे दंडपाने पूजा आनंद भैरवाचे यावने मागून यावे मणिकर्णिकेचे पूजने ईश्वरांचे विनायक पूजावा गंगाश्वर पूजने ललिता देवी नमोने सिद्धराज सिद्धेश्वर आपण ध्यान दुर्लभेश्वर पूजावा सोमनाथ पूजा करे पुढे शुलव टंकेश्वर मग पूजा वाराश्वरी दशाश्वमेध पूजी मग वंदादी देवी ते पूजने सर्वेश्वरा ते नमने केदारेश्वर ध्याने हनुमंते पूजावा मग पूजावा संगमेश्वरी लोक करता ते अवतार कर्क विनायका पूजा करे दुर्गा कुंडे स्नान मग आर्या दुर्गा देवी पूजन दुर्गा निषदेवने पूर्ण दर्शन दे म्हणे प्रातवेतर विश्व विक्षसेन ईश्वराशी कर्दम तीर्थ स्नानावर्षी कर्दम ईश्वराशी पूजा तुवा जावे बाळका जावे कर्दम कुपाची पूजा गा सोमनाथाची मग विरूपाक्षलिंगाची पूजा करी ब्रह्मचारी पुढे जावे नीलकंठाची पूजा करी बावीचे कर जोडून भक्तीचे कर्दमेश्वर पूजावा पूर्ण दर्शन द्यामाचे द्या म्हणावे भक्तीचे मग निगामे वेगेचे नागनाथाची पूजेचे पुढे पुढे पूजेच्या मंडळीची मोक्षदेश्वरी पर्यसी वर्णेश्वर भक्तीची पूजा करी बाळक वीरभद्र पूजेची जावनी विजयसी दुर्गेचे आर्चवे टाक्ष देवीची पूजा करी मनाबाई पूजे भैरवोन्मत विमळ अर्जुन प्रख्यात काळ कुकुटे त्वर पूजा करीत बाळका पूजा करी महादेवाचे नंदकेश्वर भैरवाचे भृंगदेश्वर विशेष पूजा करी मनोहर गान प्रियाचे पूजने विरूपाक्षते नमुने यचेश्वर अर्चने विमलेश्वर पूजे मग भीमचंडी शक्तीचे पूजे चंडी विनायकाचे रक्त रवी रक्त गंधर्वाची पूजा करीत मनोबाई
ज्ञानेश्वर चतुर पूजासे अमृतेश्वर गंधर्व सागर मनोहर पूजिका भक्तीचा नरकार्णव ताराव्याचे पुढे चंडी भीमचंडीसी विनवावे तुम्ही त्याचे पुनर्दर्शन दे म्हणायचे एक पाद विनायकाचे पुढे पूजी भैरवासे संगमेश्वर भैरवाचे पूजा करे ब्रह्मचारी भूतनाथ सोमनाथ कालनाथ असे विख्यात पूजा करे त्वरित कपर्देश्वर लिंगासी नागेश्वर कामेश्वर पुढे पूजे गणेश्वर पूजा करे विशेष चतुर्मुख विनायका पूजिली देह विनायकाची पूजी गणेश षोडशी उदंड गणेश पूजेशी षोडशी पूजा करी मनोहर उत्कलेश्वर महातुर असे लिंग मनोहर पुढे एकादश वृत्त त्याचे पूजन करावे जावे तपोभूमीसी पूजा करी भक्तीसी रामेश्वर महर्षी पूजी मग सोमनाथ भरतेश्वर असे तोरे लक्ष्मणेश्वर मनोहर पूजी मग शत्रुघ्नेश्वर भूमी देवी अर्ची मग नाकुळेश्वर पूजनी करी रामेश्वर ध्यान पुनर्दर्शन दे म्हणून विनवावे परेसे पुढे असे लिंग तर नामसिद्धेश्वर पूजा करी मनोहर पशुपानी विनायक याची पूजा करून पृथ्वीश्वरादी नमुने कुपी स्नान करून कपिला धारा स्नान करी ऋषभध्वजा पूजने ज्वाल नृसिंहाचे वंदी चरणी वर्ण संगमे स्नान करून श्रद्धादी कर्म करावे संगमेश्वर पूजा सर्व विनायक बरोबर पुढे पूजी केशव भावे करून ब्रह्मचारी पूजा पराध देवासी स्नान कपिल देताचे त्रिलोचनेश्वराची पूजा करी भक्तीने पूजी मंगळा गौरीशी गवस्तेश्वर परेशी वशिष्ठ वामदेवाशी पर्वतेश्वर पूजा महेश्वर पूजा निमित्त सिद्धिविनायकशी पूजा सप्तवर्णेश्वराशी सर्व गणेश पूजा मग जावे मानी करणे कशी जाण करावी वेकेसी विश्वेश्वर मग स्मरण अशी महादेवाची पूजा आहे पुनरपी जावे मुक्तिमंडपात नमन करा विष्णूची पूजा वित्वा दंडपानेसी मग धुंडीराज अर्चावा आनंद भैरवाची पूजने आदित्याचे नमुने पूजा करी गा एकमने मोदादी पंचविनायकाची पूजा करी गा विश्वेश्वराशी मोक्ष लक्ष्मी विलासाची नमुने जावे सन्मुखीची मंत्र म्हणावा येणे परी जय विश्वेश्वर विश्वात्मज काशीनाथ जगतपदे त्वतत प्रसाद महादेव कृतक्षेत्र प्रदक्षिण अनेक जन्मा पापाने कृतानी मम शंकर गताने पंचक्रोशात्मलिंग सायश प्रदक्षिणा ऐसा मंत्र जपोने पुढे करावा शिवदान मुक्ती मंडपी ते करुणी आठात आई वंडावे आणि एक प्रकार सांगणे एक विचार नित्ययात्रा मनोहर एक बाळक गुरुदास सचल शुची होणे शुक्र पुष्कर करणे स्नान करणे देव पितर तर्पणे ब्राह्मण पूजा करावे मग निघावे तेथून द्रुपदित्येश्वर पूजने दंपतेश्वर नमुने श्री विष्णू ते पूजावे मग नमावा दंडपाने महेश्वरा ते पूजने मग निघावे तेथून धुंडीराजवरती जेव ज्ञानवापी करी स्नान नंदिकेश्वर अर्जुने तारकेश्वर पूजने पुढे मग तू पहावे तुवा महाकाळेश्वर ते एका पूजा करून भावे एका दंडपाने विनायका पूजा करी मनोहर मग यात्रा विश्वेश्वर करी बाळक मनोहर लिंगसे ओंकारेश्वर प्रतिदिवसी पूजावा आता शक्ती यात्रेशी सांगणे एका विधीशी शुक्ल पक्ष तृतीयसे 8 यात्रा कराव्यात गोप्रेक्ष तीर्थ देख स्नान करून एका पूजा मुख्य भाडणे नेत्रिका भक्तिभावे करणे ज्येष्ठ वापी स्नानेसी ज्येष्ठ गौरी पूजा अर्षी स्नान दान करा वापी शृंगार सौभाग्य गौरी पूजा विशाळ गंगा स्नानासी पूजा व ईशाळ गौरीशी ललिता तीर्थयात्रेसी ललिता देवी पूजावी स्नान भवानी तेथेसी पूजा करी भवानीस बिंदितीर्थ स्नानासी मंगळा गौरी पूजावी पूजा इतके शक्तीसी मग पूजे लक्ष्मीसी यांनी विधी भक्तीसी यात्रा करावी मनोहरी यात्रा तिथी चतुर्दशी पूजा सर्व गणेशाची मोदक द्यावे गौरीपत्राचे विज्ञान करावी तीर्थवयासी मंगळ रविवारेसी यात्रा करावी भैरवासी षष्ठी तीर्थे प्रतिसी जावे तुम्ही मनोहर रविवार समाप्तीसी यात्रा करावी रवी देवासीच नवमी अष्टमी चंडीशी यात्रा तुम्ही करावी एसी काशीश विश्वेश्वर करावी तू परिकर आपुले नामी सोमेश्वर लिंग प्रतिष्ठा करावी इतके ब्रह्मचारीशी यात्रा सांगितलं तापासी आचार्य विदेशी तुझी वासना पुरेल तुझवर कृपासे गुरु प्रसन्न होतील शंकर मने धराग निर्धार गुरु स्मरत करत असे इतके सांगून तपासे अदृश्य झाला परेसी ब्रह्मचारी मने असे आचे माझा सत्य गुरु सत्य ऐसे श्री गुरु स्मरण करीत ब्रह्मचारी जाय तरी विधीपूर्वक आचरित यात्रा केली भक्तीने पूजा करी भक्तीसी प्रसन्न झाले प्रेमकचे निज स्वरूपे सन्मुखसे उभा राहिला शंकर प्रसन्न होणे शंकर मने दिल्ला मागवर संतोषाने स्पष्टकुमार विनविता झाला वृत्तांत जे जे मागितले होते श्री गुरु आणि त्याची कन्याकुमार सांगत झाले विसर शंकराजवळ देखील संतोषाने ईश्वरात तेथा झाला केलं का म्हणे बाळ माझं कुमार सगळं विद्या कुशळ होते मग निघाले तेथून तेथे आले तक्षण प्रसन्न शुल्पानं काय नव्हे परेस जे जे मागितले होते गुरु सकळ वस्तू केल्या चरतुरू घेऊन गेला वेग सुरसतया गुरु सन्मुखसे सकळ वस्तू देवने लागत असे गुरुचरण अनुक्रमे गुरु रमणे पुत्र कन्यासी वंदिले उल्हासदार श्री गुरुसी आले गुरु महर्षी मने शिष्य ताता ज्ञान दुष्टलोत्तरे पक्षी देसावर लादून गेला शिष्य महादने येणे परिविस्तारने सांगे ईश्वर पार्वतीचे ईश्वर मने गिरिजेसे गुरुभक्ती आहेसी एको भावे असे ज्याचे जकळ विष्ट तो पावे भव मने जे सागर उतरावया पहिलं तर समर्थ असे एक गुरु त्रयमूर्ती त्यांच्या आधीने या त्रयमूर्ती गुरुची होय सिद्धांती वेदशास्त्री बोलते गुरुविना पारणे संतोषने द्विजरूर करिता झाला नमस्कार यशी बुद्धी देणारं गुरु तुझे स्वामी कृपानिधी काशी यात्रा विधाने निरोपलेमध्ये विस्तारण तेथेची होती तेथेची होते आपण तुम्हाला येतं स्वामी पाहे आपले दृष्टांती स्वामी काशीपुरी असती जागृती अथवा सुपुष्टी नकडे माने स्वामी या म्हणून प्रत्यवेळी वंदिसे गुरुच्या म्हणे विनवतेचे करुणा बाळे भक्तिभाग करून जय जय परमपुरुष परम असा भक्तजन हृदय निवास नृस सरस्वती म्हणे त्रयमूर्त उत्तर तुझी देवा जगत मध्ये सोशिनार कृपानिधी स्वामी मज दाविला परमार्थ लभ्यचारी पुरुषात तुझी सत्य विश्वनाथ काशीपुर तुझपासी एसे त्रिगुरुसी विप्रविनय
परियसी संतोषिनी महर्षी निरोप देते त्यावेळी श्री गुरु म्हणते सायन दिवसी दाखिले तुझे काशी पुढे वंश 21 यात्रा पळतो मासे तुझी आमचा निज भक्त दाविला तुझा दृष्टांत आम्हापाशी सेवा करीत राही भक्त म्हणत असे जरी राहायचे आम्हापाशी नको वन तुमले इच्छासे आणून या श्री पुरुष पुत्रांशी भेटी करावी म्हणे तले निरूप देऊन विजयाचे श्री गुरु म्हणजे गेले म्हटाचे सदानंद जयसी जयसी होतो गुरुभक्तना आज्ञा देवणी सहज गेला तुमचा पूर्वज कलत्र पुत्रा सहित द्विजाला श्री गुरुदर्शन भद्रपण पक्ष चतुर्दशी शुक्ल पक्ष पर्यशी आले शिष्य भेटीचे एकभावे करून येथे शिष्य लोटांगणे एकभावे तनमने येऊन लागले चनी सद्गती तकंठ झाले कर जोडीन तैवेळे स्वत करतात ही सकाळी ओम नमो नमोजी चंद्रमौळी त्र्यमूर्ती जोशी गंगा स्नाने तपापनाशी तापहर तो शशी कल्पवृक्ष छायाशी कल्पित असे फळ पाहिजे एकेकाचे एक एक गुण एक एक असे लक्षण दर्शन होता श्री गुरुचरण तिन्ही फळ पाहिजे येणे परी श्री गुरुची स्तुती केली बहुसे संतोषिनी महर्षी श्वासिती तयवेळी सिद्धमने नामकरणे काय सांगू तयास्थाने कैशी कृपा अंतकने तया श्री गुरु येतीच्या आपले कळत्र पुत्र ऐसे जैसा लोभवारेचे जैसे तुमचे पर्वदासीचे प्रेम भावी पुसतीला गृह वार्ता कुसरी क्षम पुत्र कलत्रे द्विजय सांगे मनोहरी सविसरी परियसे कलत्र नेसी नमोने सांगे क्षम समाधान होते पुत्र दोघे जणांच्या नावरी घेत ज्येष्ठ सुत नागनाथ तयावरी कृपा बहुत कृपाने श्री गुरुनाथ माता ठेवी हात ठेवी ते श्री गुरु म्हणते दिद्याशी तुझ्या ज्येष्ठ सुताचे आयुष्य होईल पूर्ण आयुष्य संतती त्या यासी बहु सहाची भक्त आमासे असे स्त्री या युक्तसे तुवा आता म्लेच्छांची सेवा वंदन करावे ज्या दिवशी म्लेच्छांचे तुवा जावे वंदेची हानी असे जीवासे म्हणून सांगत त्यावेळी मग म्हणते दिद्याशी जावे त्वरित संगमाचे स्नान करून त्वरितेसे यावे म्हणून त्यावेळी लोक त्या दिवशी पूजा करीत आनंदासे येऊन श्री गुरुची पूजा करिता पर्यसे पुत्रमित्र कलत्रसे केला गंगा संगमाचे विधीपूर्वक अश्वस्था ते पूजून आले म्हणतात श्री गुरु म्हणते दिद्याशी आजी व्रत चतुर्दशी पूजा न करी अनंताची समस्त द्विज मिळून ऐसे म्हणून विजयवर करीत होता नमस्कार आमचे अनंत तुझी गुरु व्रत सेवा तुमचे चरण त्यावेळी श्री गुरु सांगत वय विचारू पूर्वी कवडीने ऋषेश्वर केले व्रत प्रख्यात ऐसे म्हणतो द्विजवरी करीत झाला नमस्कार कैसे व्रत आचार्य पूर्वी कवन केले असे ऐसे व्रत प्रख्यात स्वामी निरोपिते बोलतो याची आधी अंत मज कथा निरोपिते याची पुण्य काय लाभैरवकडे ऐसे म्हणीचे साकडे फेडावे माझे स्वामी ऐसे विनवित द्विजवर संतोषी झाला श्री गुरु सांगतात ते श्री गुरु सिद्धी म्हणून नामधारक ऐती श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पत्र अनुसे सरस्वती व्याख्याने सिद्ध नामधारक संवादे त्वष्टा पुत्र अध्याय सायन देववर लाभ नाम द्वाचरितत्वर विंशोध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 43 श्री गणेशाय नमः श्री गुरु म्हणते द्विजासे यानंत व्रत महात्म्याचे तुवा पुसिल्या माझे पूर्वी बहुतारा दिले युधिष्ठिर पांडुस तेने हेच केले व्रत राज्य लादला तरी त्याचे व्रत उत्तम असे गुरुहरनाथ युधिष्ठिर देखा बंधुसे ते ऐसे चिंता व्याकुळीत सदा द्यास श्री हरी भक्तवत्सल नारायण याचे कष्ट ओळखून आले तेथे ठाकून येते जेते होते पांडुकुमार कृष्ण येता देखून धर्म जाय लोटांगणे दंड प्रणाम करणे वंदित झाला त्यावेळी तुझं वाचून आम्हाचे आता सांगा कवनापाशी जरी आम्हा उपेक्षेचे काय कांक्षा दिव्याते तुझे सारखे असताक्षेत्र आम्हा कष्ट अपरिमित कवने प्रकारे स्वस्तचित्त राज्य प्राप्ती आम्हाचे कृष्ण म्हणे पांडुसुत सांगिने तुम्हा एक व्रत तत्काळ प्रसन्नात राज्य होय तुम्हाचे व्रतामध्ये उत्तम व्रत अनंत नाम विकत ही आचारावे तुम्हा त्वरित राज्य होईल तुम्हाचे सांगिने तुम्हासे अनंत कवन मनसी सर्व ठाया आपण वासी अनंत अनंत नाम तुम्ही असे अनंत मीच जाण्याचे संशय न धरी मानसे त्रयमूर्ती मीच सर्वांचे ब्रह्मा विष्णू महेश्वर अस्ति सप्त पातळ भरपूर आदी लोक सकळत अनुरेण तृणकाष्ठ सकळ विश्वात्मा आपणाची करी न संशय युधिष्ठ अनंत म्हणे मीच निर्धार विधीपूर्वक पूजा करा व्रत तुम्ही तुम्हासे बरावे असे कृष्ण म्हणे युधिष्ठिराशी तुवा जावे अनंताचे शुक्ल पक्ष भद्रपासी मासाचे चतुर्दश परेशी आराधावे अनंताचे त्वरित राज्य तू पावसी पूर्वी कवने केले म्हणाचे सांगिने एका तत्पर असे पूर्वी कृत युगसे सुमंतू नाम द्विज परियसी उत्पन्न झाला वसिष्ठ गोत्राशी भृगु कन्या द्विज नामे तिची झाली सुमंताची बारा पतिव्रता उद्धार्य कन्या झाले तिची सुनत नया नाम तिचे सुशीला वर्तत असता एके दिवशी झाले प्राप्त देव वशे सुमंत पत्नी पंचत्वाची पावली कलेवर सोडून सुमंतसे भार्यत्वहीन झाले समस्त करून राहिले पूर्ण सन्नाद पाहिले होते म्हणून नारायण केली तिचे नाम करकता दुशीला आचार्याने परियसा नित्य कल करी बहुसा कन्यापती सवेदेका सुशील कन्या उपवर झाले सुमंत ती चिंती वेळवेळी इसी एखादावर मिळत जवळी कन्यादान करील म्हणे ऐसे चिंतता एके दिवशी तेथे आला कौडिन्य ऋषी विचारित कन्याशी सुमती अंगीकार कन्यादान गृहत कोसी की तेथे झाला कौडिन्यासी मिळवणे होते दोन मासी आषाढ आणि श्रावणी कन्या मातेने झाल्यावर सपत्निकाचा हाच विचार कौडिन्य पुसे सुमंत सत्वर जाऊ आश्रमाने काय सुमंत म्हणे कौडिन्याचे आणि करावे 12 दिवसे सर्व सिद्ध त्रयोदशीत प्रस्थान तुम्ही करावे सुमंतुनीची विनंती ऐकून आणि राहिले 12 दिन मुहूर्त स्नान करून एरे दिवशी निघाले सुमंत म्हणे कर्कशी कन्या जाई पती सरशी भोजन द्यावे आम्हासे ही गोधुमांना दे म्हणे पती संगताची काय झाले धावत धावत गमन केले दुडला कवाड्या लाविले पाषाण लावे द्वारवंट पाहू गेला स्वयंपाकघर होता कोंडा गोधुम करा देता झाला कन्यावर निरोप दिला दोघांचे दोघ बेचन रथावर ते निघाला कौडिन्य संतोष करी मध्यान कणे नडीतरी अनुष्ठान उतरायला ऋषी बेसाला कनिष्ठ सुशीला होती रथ असताना तिरी पाहत असे गगनेश्री समुदाय बहु असे रक्तामरे वसरे
मंत्रेचे परिधान केले बहु असे रथमध्ये चतुर्दशी कलश पूजिती पृथक स्त्रिया म्हणते सुशीलशी अनंतव्रत असे परियसे पूजिता होत तत्काळी सकळ विष्ट पावती भाद्रपक्ष शुक्ल चतुर्दशी व्रत करावे परेश अनंत नाम ख्यातीशी सांगेन तुझे एक रक्तपट्ट सूत्रेची अनंत करावे चतुर्दश ग्रंथीसी घेऊन यावे नदीचे स्नान करावे सुचिने दिव्यांबर परी धानुनी हळदी कुंकुम लावणे अनाविषय कलश नूतन दोघी गंगा यमुना म्हणून उदक भरून त्यांसी पंचपल्लव रत्नासहित घालून पूजावे तर ते षोडोपचारे करून दोन्ही कलशांवरती एक नूतन वस्त्र ठेवावे निकापद लिहावे अष्टदलिका कलशांवरी ठेवावे शेष पूजावे दर्भात षोडोपचारे वाचे ध्यान करून विष्णूचे शेषशाही म्हणून सप्तपणींचे शेषाशी सदा विष्णू तयापाशी याची करावे नाम त्याचे अनंत ऐसे ध्यान करावे ओम नमो भगवते मंत्राचे षोडोपचारे दर्भग्रंथीचे आनंद दवदोरेचे ध्यान करावे मग तेथे अनंत गुण रत्नाय मंत्राचे नवे दोरे ठेवावे कलशाची पूजा करावी पुरुष चुकतेचे हातो देव मंत्राचे षोडोपचारे पूजेने गंगा गवरेती मंत्रे करा कर दक्षिण नमस्ते वसुदेव मंत्र निर्जीर्ण दोन विसर्जावा दातात विष्णू भगवान म्हणत वान द्यावे गोधुमा घृत प्रास गोधुमाचे सवृत गुड सफल द्यावे वान ऐसे 14 वर्ष देख व्रताचार विशेष उद्यापन करावे चतुर्दश कलश द्यावे असे सांगत सुशिलेचे व्रताचार तर त्याचे आचिते असे चतुर्दशी व्रत करी अम्मा सेवा समस्या मिळून तेचे तंतू देता अनंताचे घाटी बांध चतुर्दशी पूजा करावी तर आपण असा कोंडावता गोधुमाचा आणून देते अर्चसाचा वान देवने सुवाचा निरोप घेतला स्त्रियांचा चला म्हणून पुढे निघते दोघं बेसून आरती जाता पुढे नगर ते अमरावती येसे ते कल नगर लोक समोर येते चला सोमेसे म्हणत तुम्ही या नगरानं अधिपती तपोनिधी म्हणते लोक नाना समारंभी देखा नगर प्रवेश ते कैश्वर भोगले बहु सुखा श्रीमंत प्रसादे ऋषीपुषप स्त्रियाचे काय बांधले असल्यामुळे वर्ष करण्यामासे रक्तदोरा बांधिला सुशाला मन व्रतरास अनंत दोरा बरेच याचे प्रसाद यामासे अष्टेश्वर प्राप्त झाले याचे वचन ऐकून कवडीने कुरपर प्रज्वळ म्हणे दोरा हिरोने घेऊन अग्नकुंडी सांडिला म्हणे मग म्हणे कैसा श्रीमनंदन मी तप केले बहुसे ईश्वर सुख प्राप्त माझे हा म्हणून सुशीला म्हणे दावती गेले अग्निसाने काढून एक शिरस्थापने केले देखा दोरकाचे अनंत क्षोभ दो पैसे अष्टेश्वर गेले दक्षिणेचा दरिद्र आली परिचे द्विजवर कवडीने देखा मग विचारी म्हणायचे म्हणे अनंत रुसलामाचे वाया घातले अग्निसे मनांदीमध्ये वैष्टिले करीन आता एक नेमे जेव्हा विठेल स्वामी लक्ष्मण ऐक श्रीमंत दर्शने सुखांना नक घेणे मन निर्वाण कर निघत वरणे म्हणे भारी सेत कोडीने म्हणे निघात झालं पर्यंत हा अनंत म्हणत शीघ्र जात असे नाही तेव्हा देखला वृक्ष च्युत पशुबळी वरला असे कीटकादी पक्षी जाती कोणी त्याची नाताळे ती कवडीनं पोसे त्यापर्यंत अनंताचे देखले वृक्ष म्हणे कवडीने असे दृष्टी न पडेसे आमाचे तुवा दरी देखील असे तरी आमाचे सांगे असे कोणी पुढे जातं देणू देखले वत्साचे तेंड तसे तृष्णात कोंडा नये बक्षावे द्विज म्हणे द्विषे जरी तू अनंत देखले असे कृपा करून आमासे सांग म्हणे द्विजवर नाही देखले तसे तुवा भेटला जरी त्याचे माझा विषय सांगत त्याचे अश्वस्थ आहे देणू म्हणे ऐसे कोणी द्विजवर पुढे जायता देखला वृषभ तर त्या पुरुष मनीश्वर तू अनंता ते देखील की वृषभ म्हणे त्याचे नेणू आम्ही अनंतासी तुम्ही देखला तर यासी आम्हा विषय विनवावे पुढे जाता देखा कवडीने सरोवर रम्य दोन उदक मिळाले अन्योन्य हंसादी पक्षी सेविते कमळ कोमुदादी पुष्पसे मिरविते सर्वसे द्विजपुसे तयासी अनंता ते देखील की सरोवर मध्ये त्याचे नेनो कैसे अनंताचे भेटी होईल तुम्हासी आम्हा विषयी सांगावे पुढे जाते द्विजवर देखील गर्द कुंजर पुसत असे त्या विचारते न बोलते त्याचे इतके अवसरे वृद्ध ब्राह्मण विषयदारी जवळ आला परी करी उठी म्हणत असे काही प्रसिद्ध श्रीमद अनंत कोटे आहे विचारसे दाखविणे चालामाचे मनाने धरिले उजवा कर उठवणे कवडे असे घेऊन तारणाचे नगरी पाली पूर्वील कशी महादाश्चार्य पाहत असे घेऊन गेला नगरात याची या सनरत्न कशी नेऊन येते तर बैसविता आपण दाखविणे जरूप द्रुपद ऐकून कवडीने स्वतः करते गणाचारणे माता ठेवीने विनोद असे कर जोडणे पापी आपण पापा कर्मिने तुझी भक्ती धर्म्या पापा आत्मा पापा संभव आम्ही क्षमा करी दातारा एसे सवले कवडीने ऐकून प्रसन्न झाला तक्षणे भक्तजना चिंतामणे वरत्रय देता झाला धर्मप्राप्ती दरिद्र नाशन शाश्वत वैकुंठ भुवन ऐसावर दिला नारायणे एक युधिष्ठिरा कृष्ण म्हणे पुनरुपित विजय विनवी देखा म्या देखील आश्चर्य एका अरण्यात वृक्ष एका महाफलित आम्राचे त्याचे फळ पक्षी जाते कोणी प्राणी नातळे ते पुढे येता मागोते देखील देणू सवत्स तृण असे प्रबळ त्याचे तोंडाना एक वेळ आणि देखील निर्मळ सरोवरे दोन येते अन्योन्य एकमेका मिळाले होते ते उदक पुढे पाहि अपूर्व एक वृषभ एक मनोहर त्याचे मुखानं एक ग्रास सर्वकडे वनवास पुढे देखला सुरस कुंजर एक मनोन्मद सवे एक गर्दबासी देखील स्वामी मार्गसे पुढे एका संधीसे देखला वृद्ध भावन कृपानिधी नारायण सांगत असे विस्तारण एक भक्त कवडीने वृक्ष तुवा देखील पूर्वी होता द्विजवर याचे त्या वेदशास उन्मतपणे गर्वे थोर शिष्यवर्गांना सांगितले देखील तू वृषभ एक पूर्वी ते प्रमादिक केले नाही दानाधिक ज्ञाने पापे शिकते सर्व ऋतू अधुनी देखील त्याचे नाही पूर्वी आता त्या दोघी बहिणी घेतले दान आपण आता खरं म्हणजे तुझा क्रोध कुंजर ते विमदांत झाले तुझं मनशुद्ध भेटवलं ब्राह्मण आपण अशी जे ऋतू देखील त्या समस्या मुक्ती दिली अखिलेश्वर भोगी पाहिले अंती जाय
स्वर्गाशी. याच्या कथा धर्माचे सांगितलेले ते ऋषिकेशी आचरिले भक्तीशी आनंद व्रत त्यावेळी युधिष्ठिर दंपतीचे व्रत आचरिले भक्तीचे श्रीमद अनंत त्वरितेसी पांडव राज्य पाहिले. राहूने श्रीगुरुपाशी सेवा केली बहुवसे येशे तुझ्या पूर्वजाशी प्रसन्न झाले श्रीगुरु. सिद्धमंते शिष्यासे येणेपरी तुम्हासी निधान लाभला बरेसे श्री नृसिंह सरस्वती गुरु इति श्रीचरित्रामृते परमकथा कल्पतरो नृसिंह सरस्वती प्रख्याने सिद्ध नामधारक संवादे श्रीमद अनंत व्रत महिमा वर्णन नाम 43 श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.